आता हा जो व्हिडिओ आहे त्यामध्ये पूर्णपणे आत्तापर्यंत जेवढे जेवढे डिसीज आपण पाहिले आजार त्यांचे प्रिव्हेन्शन आणि कंट्रोल बघणार आहोत. प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल, प्रतिबंध आणि नियंत्रण. त्यामध्ये फर्स्ट पॉईंट, मेंटेनन्स ऑफ पर्सनल अँड पब्लिक हायजीन इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल ऑफ मेनी इन्फेक्शियस डिसीजेस. म्हणजे आत्ता जे आपण पाहिलेले सर्व जे डिसीज आहेत ते कसे आहेत? इन्फेक्शियस डिसीजेस आहेत, म्हणजेच संसर्ग होणारे आजार. मग त्यामध्ये त्यांचं प्रतिबंध आणि नियंत्रण त्यांच्यावर ठेवणं ते कशानं शक्य असतं? तर पर्सनल अँड पब्लिक हायजीन, स्वतः आरोग्याची काळजी घेणं आणि सार्वजनिक ठिकाणी आरोग्याची काळजी घेणं, त्याच्यामुळं हे मेंटेनन्स होऊ शकतो, समतोल राहू शकतो. कशाचा? जे इन्फेक्शियस डिसीजेस आहेत ते प्रिव्हेंट होण्यासाठी आणि कंट्रोल होण्यासाठी. म्हणजेच फर्स्ट पॉईंट काय आहे? मेंटेनन्स ऑफ पर्सनल अँड पब्लिक हायजीन इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल ऑफ मेनी इन्फेक्शियस डिसीजेस. सेकंड त्यामध्ये पॉईंट, इन पर्सनल हायजीन इन्क्लूड्स कीपिंग द बॉडी क्लीन, consumption of clean drinking water, food, vegetables, fruits, etc. मग यामध्ये पर्सनल हायजीन, वैयक्तिक ज्यावेळी आपण आरोग्याची काळजी घेतो त्यामध्ये काय केलं पाहिजे? स्वतः बॉडी क्लीन, शरीर रोजच्या रोज व्यवस्थित स्वच्छ पाहिजे. कन्झम्पशन केलं पाहिजे, पण काय कन्झम्पशन केलं पाहिजे? स्वच्छ असणारं पाणी, स्वच्छ असणारं अन्न, स्वच्छ असणारे व्हेजिटेबल्स, पालेभाज्या, स्वच्छ असणारी फळं, ह्याचं सेवन, योग्य आहार घेतला पाहिजे. म्हणजेच सेकंड पॉईंटमध्ये काय सांगितलंय? इन पर्सनल हायजीन, वैयक्तिक आरोग्याची काळजी घेताना इन्क्लूड्स, त्यामध्ये काय इन्क्लूड आहे? कीपिंग द बॉडी क्लीन, कन्झम्पशन ऑफ क्लीन ड्रिंकिंग वॉटर, फूड, व्हेजिटेबल्स, फ्रूट्स, एटसेट्रा. आता थर्ड पॉईंट, इन पब्लिक हायजीन इन्क्लूड्स प्रॉपर डिस्पोजल ऑफ वेस्ट and excreta, periodic cleaning and disinfection of water reservoirs, pools, tanks, cesspools. मग पब्लिक हायजीन, सार्वजनिक ठिकाणी जी आरोग्य सेवा असते तिथं स्वच्छता जी ठेवली पाहिजे, त्यामध्ये काय केलं पाहिजे? सार्वजनिक ठिकाणी प्रॉपर डिस्पोजल ऑफ वेस्ट अँड एक्सक्रिटा, पिरियॉडिक क्लिनिंग, प्रॉपर डिस्पोजल, योग्य विल्हेवाट लावली पाहिजे. जो काही वेस्ट मटेरियल असेल आणि एक्सक्रिटा, फिकल मॅटर असेल, ते पिरियॉडिक क्लीनिंग, वेळच्या वेळी त्यामध्ये स्वच्छता ठेवली पाहिजे सार्वजनिक ठिकाणी, सार्वजनिक स्वच्छतेच्या ठिकाणी. डिसइन्फेक्शन ऑफ वॉटर रिझर्वायर्स, पूल्स, टँक्स, सेसपूल्स. तसंच डिसइन्फेक्शन करणं म्हणजे इथं तिथले जे काही किटाणू असतील, पॅथोजेन्स असतील, त्यांना मारण्याचं काम केलं पाहिजे. कुठं असणाऱ्या ठिकाणी? वॉटर रिझर्वायर्स, पाण्याचे जिथं साठे असतात, पूल्स, तळी, टँक्स, टाक्या, सेसपूल, सांडपाण्याच्या ज्या जागा आहेत इथं डिसइन्फेक्शन केलं पाहिजे. म्हणजे तिथला संसर्ग, तिथं जी काय फवारणी औषधांची करून योग्य विल्हेवाट लावून त्यांची, तरच योग्य काळजी घेऊन पब्लिक हायजीन होऊ शकते. म्हणजेच थर्ड पॉईंटमध्ये इन पब्लिक हायजीन इन्क्लूड्स, सार्वजनिक आरोग्य सेवेत काय येतं? प्रॉपर डिस्पोजल ऑफ वेस्ट अँड एक्सक्रिटा, periodic cleaning and disinfection of water reservoirs, pools, tanks, cesspools. मग यामध्ये these measures are particularly essential where the infectious agents are transmitted through food and water. ही जी मापदंड आहेत हे आत्ता जे सांगितलेले हे पर्टिक्युलरली इसेन्शियल आहेत, अगदी गरजेचे आहेत. कुठं? जिथं फूड आणि वॉटर यांच्या मार्फत ते इन्फेक्शियस एजंट्स ट्रान्समिट होऊ शकतात, अशा ठिकाणी वरचे सगळे नियंत्रणाचे काय जे असतील, प्रिव्हेन्शन आणि कंट्रोल वापरले पाहिजेत, मेजर्स वापरले पाहिजेत, मापदंड. म्हणजेच त्यामध्ये दीज मेजर्स आर पर्टिक्युलरली इसेन्शियल वेअर द इन्फेक्शियस एजंट्स आर ट्रान्समिटेड थ्रू फूड अँड वॉटर. मग ह्याची जी असणारे एक्झाम्पल आहेत, म्हणजे फूड आणि वॉटर मार्फत डिसीज इन्फेक्ट होतात किंवा ट्रान्समिट होतात, त्याचे एक्झाम्पल आहेत टायफॉइड, अमेबियासिस, ॲस्कॅरियासिस. नंतर एअरबॉर्न डिसीजेसमध्ये न्यूमोनिया, कॉमन कोल्ड. ही सगळी जी एक्झाम्पल आहेत ही त्यामध्ये पॅथोजन होणारे हे काय असतील ते डिसीज, एअरबॉर्न होणारे डिसीज, त्यामध्ये ह्यांच्यासाठी हे
खास असणारे हे प्रिव्हेन्शन आणि कंट्रोल आहेत. आता पुढचे पाहूया. त्यामध्ये फर्स्ट, द मोस्ट इम्पॉर्टंट मेजर इज टू कंट्रोल ऑर एलिमिनेट द वेक्टर्स अँड देअर ब्रीडिंग प्लेसेस. मग ह्यामध्ये जे वेक्टर्स असतात, पॅरासाइट्स कॅरी करणारे, पॅथोजनला कॅरी करणारे, आणि पॅथोजन कॅरी करण्यामुळे ते जे पॅथोजन असतात ते डिसीज स्प्रेड करतात. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, मोस्ट इम्पॉर्टंट मेजर आहे. कंट्रोल ऑर एलिमिनेट, ते जे वेक्टर्स कोण असतील, त्यामध्ये एक्झाम्पल आपण बरेच मॉस्किटोचीच पाहिलेले आहेत. मॉस्किटो आणि त्यांची जी ब्रीडिंग प्लेसेस आहेत, अंडी घालणं आणि तिथं पिल्लं तयार करणं, ही ठिकाणं नियंत्रणात आणली पाहिजेत किंवा काढून टाकली पाहिजेत. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणजेच फर्स्ट पॉईंटमध्ये काय सांगितलंय, द मोस्ट इम्पॉर्टंट मेजर इज टू कंट्रोल ऑर एलिमिनेट द वेक्टर्स अँड देअर ब्रीडिंग प्लेसेस. सेकंड पॉईंट त्यामध्ये, इट इन्क्लूड्स अवॉइडिंग स्टॅग्नेशन ऑफ वॉटर इन अँड अराउंड रेसिडेन्शियल एरियाज. मग ह्यामध्ये रेसिडेन्शियल एरियाज म्हणजे राहण्याची जी ठिकाणं भाग असतात, घरं जिथं जास्त प्रमाणात आहे तिथं स्टॅग्नेशन ऑफ वॉटर म्हणजेच त्या सोसायटीमध्ये किंवा सोसायटीच्या बाहेर पाणी जे साठून राहतं ते टाळलं पाहिजे. हे यामध्ये इन्क्लूड होईल, तरच तिथले वेक्टर्स निघून जातील. म्हणजे सेकंड पॉईंट, इट इन्क्लूड्स अवॉइडिंग स्टॅग्नेशन ऑफ वॉटर इन अँड अराउंड रेसिडेन्शियल एरियाज. थर्ड, रेग्युलर क्लिनिंग ऑफ हाऊसहोल्ड कूलर्स, यूज ऑफ मॉस्किटो नेट्स. रोजच्या रोज किंवा काही ठराविक दिवसानंतर आपल्या घरात जे आपण कूलर्स वापरतो उन्हाळ्याच्या दिवसात, ते कूलर्स तसंच मॉस्किटो नेट्स जे आपण वापरतो ती क्लीन केली पाहिजेत, धुवून स्वच्छ केली पाहिजेत. म्हणजे थर्ड त्यामध्ये काय, रेग्युलर क्लिनिंग ऑफ हाऊसहोल्ड कूलर्स, यूज ऑफ मॉस्किटो नेट्स. फोर्थ, इंट्रोड्युसिंग फिशेस लाईक गंबुसिया इन पॉन्ड्स दॅट फीड ऑन मॉस्किटो लार्वी. आणि जी पाण्याची तळे असतात तिथं त्या तळ्याच्या ठिकाणी काय सोडले पाहिजेत, तर गंबुसिया फिश सोडले पाहिजेत. गप्पी मासे आपण मराठीत म्हणतो पहा. ते कशासाठी वापरले जातात, तर ते मॉस्किटो जे लार्वे असतात म्हणजेच त्या डासांच्या ज्या आळ्या असतात त्यांना खाण्याचं काम गंबुसिया काय करतो, फिश करतो. म्हणून ते जिथं तळे आहेत पाण्याची तिथं ते इंट्रोड्यूस केली पाहिजेत, सोडली पाहिजेत, जेणेकरून मॉस्किटो लार्वे खाऊन ते संख्या कमी होईल. म्हणजेच फोर्थ पॉईंट, इंट्रोड्युसिंग फिशेस लाईक गंबुसिया इन पॉन्ड्स दॅट फीड ऑन मॉस्किटो लार्वी. ह्याच्यावर MCQ येऊ शकतो, लक्षात ठेवायचं. फिफ्थ, स्प्रेइंग ऑफ इन्सेक्टिसाइड्स इन डिचेस, ड्रेनेज एरियाज अँड स्वॅम्प्स. स्प्रेइंग इन्सेक्टिसाइड्स म्हणजेच कीटकनाशकाची फवारणी केली पाहिजे वेळच्या वेळी. डिचेस म्हणजे जे लहान लहान पाण्याचे पाट असतात. ड्रेनेज एरियाज म्हणजे जिथं सांडपाणी निघून जातं ते भाग. स्वॅम्प्स दलदल, अशा ठिकाणी इन्सेक्टिसाइड्स म्हणजे कीटकनाशकाची फवारणी केली पाहिजे. म्हणजे फिफ्थ पॉईंटमध्ये काय सांगितलेलं आहे, स्प्रेइंग ऑफ इन्सेक्टिसाइड्स इन डिचेस, पाट पाण्याचे, ड्रेनेज एरियाज सांडपाणी निघून जाणारे भाग, अँड स्वॅम्प्स दलदलीची ठिकाणं, इथं कीटकनाशकाची फवारणी करणं हे गरजेचं आहे. सिक्स्थ, अदर प्रिकॉशन इन्क्लूड्स डोअर्स अँड विंडोज शुड बी प्रोव्हाइडेड विथ वायर मेश टू प्रिव्हेंट द एंट्री ऑफ मॉस्किटोज. नंतर जे वेक्टर्स आपल्या घरामध्ये येऊ शकतात ते येऊन द्यायचे नाहीत, प्रिव्हेंट करणं. त्या प्रिव्हेंट कशाने केले जातात, तर आपलं असं वाटतं की घरात वारं पण आलं पाहिजे. मग वारं आलं पाहिजे तर अशी दारं बसवायची, त्याच्यावर जाळी बसवता येते, अशी वारं येतं आणि जाळीनं काय होऊ शकतं, एंट्री जी मॉस्किटोची आहे ती रोखली जाते. नंतर खिडक्यांच्या वरील तशा जाळ्या वापरल्या जातात, कशासाठी, प्रिव्हेंट द एंट्री ऑफ मॉस्किटोज. म्हणजे सिक्स्थ पॉईंट काय आहे, अदर प्रिकॉशन इन्क्लूड्स, इतर काळजी काय घ्यायची त्यामध्ये, डोअर्स अँड विंडोज शुड बी प्रोव्हाइडेड विथ वायर मेश टू प्रिव्हेंट द एंट्री ऑफ मॉस्किटोज. हे सगळं करायचं आहे ते व्हेक्टरसाठी. मागाशी पाहिलं ते पॅथोजनसाठी. आता व्हेक्टर्स जे कॅरी डिसीज करतात किंवा पॅथोजन्सला कॅरी करण्याचं काम करतात. यामध्ये एक्झाम्पल कोण आहे, मलेरिया, फिलारियासिस हे इन्सेक्ट व्हेक्टर्स आहेत.
नंतर म्हणजे इन्सेक्ट यांना कॅरी करतो. मलेरियाला कोणता? फिमेल अनाफेलिस मॉस्किटो. फिलारियासिसला कोणता? तर त्यामध्ये फिमेल क्युलेक्स मॉस्किटो. आणि नंतर डेंग्यू चिकुनगुनिया व्हायरल इन्फेक्शन कॉज्ड बाय फिमेल एडिस मॉस्किटो. लक्षात ठेवा, जेवढे जेवढे व्हेक्टर इन्सेक्ट व्हेक्टर आहेत आणि ज्या मॉस्किटो आहेत त्या सगळ्या फिमेल आहेत. इथं फिमेलच कॅरी करतायत. म्हणजेच ते कोण असतील? पॅथोजेन्स कोण असतील? व्हायरस, त्यांना कॅरी करण्याचं काम फिमेल मॉस्किटो करतायत. फक्त त्या वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. मग आता डेंग्यू आणि चिकनगुनिया हा व्हायरल इन्फेक्शन आहे, म्हणजे विषाणूमुळे होणारा संसर्ग आहे. हे कोणी कॅरी करू शकतं? व्हेक्टर कोण असतात? तर फिमेल एडिस मॉस्किटो असते. म्हणजेच ही तिसरी मॉस्किटो प्रकार झाला. एक अनाफेलिस बघितली मलेरियासाठी, क्युलेक्स बघितली फिलारियासिससाठी, आणि एडिस बघितली फिमेल, जी कुणासाठी? डेंग्यू आणि चिकुनगुनिया कॅरी करण्याचं काम करतात. आणि पुढच्या आता, मेनी इन्फेक्शियस डिसीजेस आर कंट्रोल्ड बाय ॲडव्हान्स्ड बायोलॉजिकल सायन्स सच ॲज. आणि अनेक प्रकारचे जे संसर्गाने होणारे रोग किंवा आजार आहेत हे कंट्रोल कोणामुळे झालेले आहेत? तर बायोलॉजिकल सायन्समुळं. जीवशास्त्रीय काय असेल? ॲडव्हान्स झालेली टेक्निक, त्याच्यामुळं सगळं कंट्रोल झालेलं आहे. म्हणजेच त्यामध्ये बायोलॉजी हा महत्त्वाचा विषय आहे. मेनी इन्फेक्शियस डिसीजेस आर कंट्रोल्ड बाय ॲडव्हान्स्ड बायोलॉजिकल सायन्स सच ॲज. त्यामध्ये फर्स्ट, द यूज ऑफ व्हॅक्सिन्स अँड इम्युनायझेशन प्रोग्राम्स हॅव एनेबल्ड कम्प्लिटली इरॅडिकेट अ डेडली डिसीज लाईक स्मॉल पॉक्स. मग ह्यामध्ये बायोलॉजिकल सायन्स वापरून जी व्हॅक्सिन्स आणि इम्युनायझेशन प्रोग्राम राबवले जातात, म्हणजेच व्हॅक्सिन लसीकरण केलं जातं, म्हणजेच रोगप्रतिकारशक्ती वाढवली जाते, असे कार्यक्रम आखले जातात. शासन दरवर्षी आखतं. त्यामध्ये शक्य झालेला आहे बघा, जुन्या काळात स्मॉल पॉक्स, कांजिण्या नावाचा रोग होता, स्मॉल पॉक्स. ह्याला कम्प्लिटली इरेडिकेट केले, म्हणजेच याचं पूर्णपणे निर्मूलन हा डिसीज केलेला आहे. तो आत्ता सध्या अजिबात दिसून येत नाही, कांजिण्या नावाचा स्मॉल पॉक्स. म्हणजेच त्यामध्ये फर्स्ट पॉईंट, द यूज ऑफ व्हॅक्सिन्स अँड इम्युनायझेशन प्रोग्राम्स हॅव एनेबल्ड कम्प्लिटली इरॅडिकेट अ डेडली डिसीज लाईक स्मॉल पॉक्स. म्हणजेच कम्प्लिटली शक्य झालेला आहे इरॅडिकेट, निर्मूलन करण्यासाठी. कोणता डिसीज? स्मॉल पॉक्स नावाचा. सेकंड, अ लार्ज नंबर ऑफ अदर इन्फेक्शियस डिसीजेस लाईक पोलिओ, डिप्थेरिया, न्यूमोनिया अँड टेटॅनस हॅव बीन कंट्रोल्ड बाय यूज ऑफ व्हॅक्सिन्स. आणि आत्ता जे सध्या असणारे डिसीज आहेत त्यामध्ये पोलिओ आहे, डिप्थेरिया आहे, न्यूमोनिया आहे आणि टेटॅनस, हे कंट्रोलमध्ये आणलेले आहेत. कशानं? तर व्हॅक्सिन मार्फत. दरवर्षी किंवा मूल जन्मलं की लसीकरण होत असतंच. म्हणजे हे जास्त प्रमाणात आत्ता सध्या असणारे संसर्ग करणारे आजार किंवा रोग आहेत ते पूर्णपणे कंट्रोल करण्याचं काम व्हॅक्सिननं केलेलं आहे, लसीनं. म्हणजे सेकंड पॉईंट, अ लार्ज नंबर ऑफ अदर इन्फेक्शियस डिसीजेस लाईक पोलिओ, डिप्थेरिया, न्यूमोनिया अँड टेटॅनस हॅव बीन कंट्रोल्ड बाय यूज ऑफ व्हॅक्सिन्स. म्हणजे लक्षात ठेवा, बायोलॉजी हा रोजच्या व्यवहारात अगदी उपयोगी असणारा विषय. मग त्यामध्ये आता व्हेरियस व्हॅक्सिन्स आर प्रोड्युस्ड बाय द हेल्प ऑफ बायोटेक्नॉलॉजी. आत्ता जी नवी जी ब्रँच सध्या फॉर्ममध्ये चाललेली आहे बायोटेक्नॉलॉजी नावाची, ह्याच्या साह्यानं काय केलेलं आहे? तर व्हेरियस व्हॅक्सिन्स प्रोड्युस्ड, वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक प्रकारच्या व्हॅक्सिन्स, लसी तयार करण्याचं काम टेक्नॉलॉजीच्या साह्यानं झालेलं आहे. म्हणजेच व्हेरियस व्हॅक्सिन्स आर प्रोड्युस्ड बाय द हेल्प ऑफ बायोटेक्नॉलॉजी. डिस्कव्हरी ऑफ अँटीबायोटिक्स अँड अदर व्हेरियस ड्रग्स आर एनेबल्ड टू इफेक्टिव्हली ट्रीट इन्फेक्शियस डिसीजेस. मग प्रतिजैवकाचा आणि वेगवेगळ्या औषधांचा जो शोध लागलेला आहे त्यानं काय शक्य झालेलं आहे? तर जे इन्फेक्शियस डिसीज आहेत, म्हणजे संसर्गानं होणारे रोग किंवा आजार, हे पूर्णपणे उपचार करता येण्यासारखे झालेले आहेत. कशामुळे झालेलं आहे? तर डिस्कव्हरी ऑफ अँटीबायोटिक्स, प्रतिजैवक, अँड अदर व्हेरियस ड्रग्स, वेगवेगळ्या प्रकारची औषधं, आर एनेबल्ड टू इफेक्टिव्हली ट्रीट इन्फेक्शियस डिसीजेस. म्हणजे आता ह्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं? प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल, प्रतिबंध आणि नियंत्रण. सगळ्या रोगांचे, सगळ्या डिसीज जेवढे आपण पाहिलेत त्याच्यासाठी हे सगळं आपण प्रिव्हेन्शन कंट्रोल पाहिलेलं आहे. धन्यवाद.